सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापुर बेस, सोलापूर। होळी संपल्यानंतर महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड प्रमाणात वाढत आहे। एवढ्या कडक उन्हामुळे महाराष्ट्र अक्षरशः होरपळला आहे। उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे। असं वाटते की राज्यावर सूर्यदेव कोपला आहे। त्याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला। संभाजीनगरमधील सोयगाव येथे एका तरुणाचा मृत्यू झालाय। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे येथील एका 25 वर्षीय तरुणाचा सोयगाव तालुक्यातील निमखेडी येथील बस स्टॉपवर काल मंगळवारी मृत्यू झाला। वाढलेल्या या तापमानाचा या वर्षातील पहिला बळी काल मंगळवारी गेल्याचं स्पष्ट झालं। अमोल दामोदर बाविस्कर, वय वर्ष 25 असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। अमोल हा सोमवारी भर उन्हात दुपारी 3 वाजता बनोटीहून गावी जाण्यास निमखेडी बस स्टॉपवर आला। बराच वेळ वाट पाहूनही वाहन न मिळाल्याने उन्हाचे चटके बसू लागल्याने तो बस स्टॉपवर बसला। रात्रीही तो बस स्टॉपवरच झोपल्याचं परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितलं। मंगळवारी सकाळी या बस स्टॉपवर त्याचा मृतदेह आढळला। सोयगावचे तापमान 39 अंश सेल्सिअस होते। दिवसभर अमोल हा उन्हात होरपळल्याने रात्री त्याच्या उष्माघाताने मृत्यू झाला असावा असं शेतकऱ्यांनी सांगितलं। शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने IMD या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। सध्या मुंबई तापमान साधारण 33 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे। हवामान विभागानुसार शनिवारपासून तापमान वाढू लागेल आणि 31 मार्च पासून 35 अंश सेल्सिअस पर्यंत घसरेल। या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील। एप्रिल 1 ते 6 दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील काही भागात प्री मान्सूनच्या हलक्या पावसाची शक्यता आहे। मंगळवारी IMDच्या कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 32.5 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज वेधशाळेत 33.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले। IMDच्या नोंदीनुसार मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 28 मार्च 41.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते। क्या आप भी अपने दोस्तों और फैमिली के साथ बासी ईद सेलिब्रेट करना चाहते हैं? तो हम आपके लिए लेकर आए हैं सोलापुर और बीजापुर में बहुत ही प्रसिद्ध फिश डिश किंग चाचा मच्छी ढाबा। चाचा मच्छी ढाबा में आपको मिलेंगे स्पेशल डिशेस, स्पेशल मच्छी और फिश 65 करी, फ्राई मच्छी, ड्राई मच्छी, ऐसे बहुत ही सारे डिशेस। तो देर किस बात की, अपने दोस्त और फैमिली के साथ यह ईद सेलिब्रेट करो चाचा मच्छी होटल के साथ। इसमें आपके फैमिली के लिए अलग से सेक्शन भी अवेलेबल है। हमारा पता टाकली नियर भीमा रिवर, सोलापुर बीजापुर हाईवे, सोलापुर।